नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील 476 सफाई कामगारांना राज्य सरकारच्या मदतीने कायम नियुक्तीच्या पत्रांचे वाटप केले जाणार आहे। याशिवाय सरळ सेवा भरतीतील 103 असे एकूण 579 उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले जाणार आहे। याशिवाय मनपाच्या परिवहन विभागाने प्रवाशांच्या सुविधेसाठी विकसित केलेल्या व्हॉट्सॲप तिकीटिंग प्रणालीचा शुभारंभ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मनपाच्या यावेळी महापौर नीता ठाकरे म्हणाल्या की शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सफाई कामगारांची मोठी भूमिका असते। ते रात्रंदिवस शहर स्वच्छ करण्यासाठी सतत तयार असतात। त्यांच्या नोकरीमध्ये स्थायित्व यावे या उद्देशाने लाडपागे समितीने दिलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे। यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिल्यामुळे सफाई कामगारांसाठी हा विशेष दिवस राहणार आहे। अनेक दिवसांपासून रेंगाळलेल्या या मागणीची पूर्तता होताना आनंद होत आहे। रविवारी होणाऱ्या कार्यक्रमात शहरातील 476 सफाई कामगारांना कायम नियुक्तीचे पत्रांचे वितरण केले जाणार आहे। यात 202 महिला तर 273 पुरुष सफाई कामगारांचा समावेश आहे। यात लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार तसेच अधिसंख्य सफाई कामगारांचा समावेश आहे। याशिवाय मनपाच्या सरळ सेवा भरतीतील 103 उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले जाणार आहे। शहरातील 6ही विधानसभा क्षेत्रात सफाई कामगारांसाठी घरे तयार करण्याचा मानस महापौर यांनी व्यक्त केला। आज आपल्या सर्वांना ही विनंती करण्यासाठी बोलवलंय की महानगरपालिकेच्या मार्फत शहर ज्या अर्थाने वाढत आहे त्या अर्थाने सफाई कर्मचारी येत्या 26 तारखेला महानगरपालिकेच्या हिरवळीवर महानगरपालिकेमध्ये जे काही सफाई कर्मचारी आहे जे नियुक्त करत आहोत आपण त्यांच्या संदर्भाने त्यांना नियुक्तीपत्र वाटपाचा असा कार्यक्रम आहे। त्यासाठीची प्रेस आहे। आपल्याला विनंती आहे माननीय उपमहापौर, माननीय स्थायी समिती अध्यक्ष, परिवहन समितीच्या सभापती, अधिकारी आणि आपण सर्व 26 तारखेला संध्याकाळी 5 वाजता माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री आपले माननीय गडकरीजी, माननीय बावनकुळेजी यांच्या उपस्थितीमध्ये आपण महानगरपालिकेमध्ये 476 सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देणार आहे। सोबतच 103 ते कर्मचारी देखील नियुक्त करणार आहे ज्यांची मागील काही दिवसांच्या पूर्वी सरळ सेवा या अर्थाने भरती म्हणजे परीक्षा झालेली होती। त्याच्यामध्ये क्लर्क आहे, त्याच्यामध्ये लायब्ररियन आहे, त्याच्यामध्ये कर संग्राहक या देखील पदांचा समावेश आहे। आणि लाडपागे समितीच्या माध्यमातून किंवा अधिसंख्य झालेले जे काही लोक आहे ह्या सर्व लोकांना रेग्युलराइज करण्याच्या संदर्भाने ही नियुक्ती त्या दिवशी आपण तिथे करतो आहे। दुसरा विषय 5 लाख वृक्ष लागवडीचा जो आहे त्यामध्ये या शहरामध्ये साधारणतः पूर्ण शहरभर 5 लाख झाडं आपण कशी लावणार यासाठी माननीय गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश भटमध्ये आपण एक बैठक घेतली होती। अनेक संस्था, अनेक सार्वजनिक मंडळ, गणपती मंडळ, दुर्गा मंडळ, पर्यावरण पूरक असणाऱ्या, पर्यावरणासाठी काम करणाऱ्या ज्या संस्था, या सर्व संस्थांनी समोर येऊन वृक्ष लागवडीसाठी आपली भागीदारी महानगरपालिकेशी शेअर केलेली आहे। त्यामुळे हे देखील आपण काम करणार आहोत। त्या लोकांकडून हमीपत्र, ज्यांनी बल्कमध्ये आपल्याकडून झाडं नेली त्यांनी हमीपत्र त्या अर्थाने भरून द्यावी। 3 वर्ष ते झाड आम्ही जगवणार, त्याची जपणूक करणार अशा अर्थाचे ते हमीपत्र असणार आहे। हा दुसरा विषय। तिसरा विषय, त्याच दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपली जी बस सेवा आहे महानगरपालिकेची तिचं जे आहे ते व्हॉट्सॲप तिकीटिंग म्हणजे कागदी जे तिकीट आहे ते तसं न करता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ते तिकीट करावं। त्याच्यामध्ये अधिकची माहिती म्हणजे बस आता तुम्ही काढलेलं तिकीट जे आहे तर तुम्हाला किती वेळात त्या ठिकाणी बस येणार आहे, किती वेळात तुम्ही पोहोचणार, हा सगळा डेटा त्याच्यामध्ये उपलब्ध राहणार आहे। मात्र हे सर्वांना कंपल्शन नाही। ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे, ज्यांना ते करायचं आहे त्यांनी ते करावं। ज्यांना नसेल शक्य किंवा ज्यांना इच्छा असेल त्यांनी साधं तिकीट देखील त्यांच्यासाठी उपलब्ध राहणार आहे। या 2-3ही गोष्टींची महानगरपालिकेच्या सगळ्या प्रकल्पांची माहिती सामान्य आपल्या सर्व जनतेला, आपल्या शहरवासियांना द्यावी यासाठी आपल्याला विनंती। आपण म्हटलं की वृक्ष संवर्धन हा
यावेळी परिवहन समिती सभापती मंगला खेकरे यांनी मनपाच्या परिवहन विभागाने आपली बस सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी व्हॉट्सॲप तिकीटिंग सेवाचे लोकार्पण यावेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते शुभारंभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बसबद्दल सर्व माहिती या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून नागरिकांना माहिती मिळेल आणि सर्वांना माध्यमातून आपली बसचे तिकीट ऑनलाईन पद्धतीने घेता येणार आहे. बसमध्ये QR कोड राहील. हा QR कोड स्कॅन केल्यानंतर व्हॉट्सॲप आपोआप सुरू होईल. यानंतर बाय तिकीटचा पर्याय समोर येईल. यानंतर प्रवाशाला सुरुवातीचे स्थान तसेच गंतव्यस्थान म्हणजे डेस्टिनेशन पर्याय निवडावा लागेल. यानंतर ऑनलाईन पेमेंटचा पर्याय पूर्ण करावा लागेल. ऑनलाईन पेमेंट झाल्यानंतर प्रवाशाच्या मोबाईलमध्ये डिजिटल तिकीट प्राप्त होईल. पर्यावरणपूरक ही पद्धत असल्याने कागदाचा खर्चसुद्धा वाचणार आहे. एक प्रकारे पर्यावरणासाठी पूरक अशी ही प्रक्रिया असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी महापौर नीता ठाकरे यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले, शहरात 5 लाख झाडांचे वृक्षारोपण केले जाणार आहे. यात 1 लाख झाडे रायसोनी ग्रुपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहे. बदलते पर्यावरण व शहराचे हरित आच्छादन वाढविण्यासाठी हा उपक्रम मनपाने हाती घेतला आहे. यासाठी विविध संस्थांनी पुढाकार घेतला आहे. राज्य सरकारने सुद्धा यासाठी रोपटे देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये गोरेवाडा, नंदग्राम, मनपाच्या सर्व शाळा, भांडेवाडी डम्पिंग यार्ड, खासगी महाविद्यालय व इतर ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. वृक्षारोपणाकरिता गड्डे करण्याकरिता मशीनची मदत घेतली जाईल. ही मशीन मॉईलच्या CSR निधीतून मिळणार असल्याची माहिती महापौर नीता ठाकरे यांनी दिली. कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।